नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 028 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 28. मागच्या 27व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचा चौथा अध्याय पूर्ण केलेला होता. आता ह्या 28व्या भागामध्ये आपण 5व्या अध्यायाला आरंभ करणार आहोत. 5व्या अध्यायाचा श्री गणेशा करणार आहोत. प्रत्यक्ष भाग आरंभ करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की कृपया थोडासा वेळ काढून हा भाग संपूर्णपणे ऐका. ह्या भागाबरोबरच ह्याच्या आधीचे जर आपण 27 भाग ऐकलेले नसतील तर आपल्याला विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला क्लिक करा. केदार सीकर सनातन संस्कार नाव जिथे दिसत असेल तिथे क्लिक करा. आतमध्ये प्लेलिस्ट नावाचं सेक्शन असतं. त्या प्लेलिस्टला क्लिक केल्यानंतर आतमध्ये मराठी गीता भाष्य वाचन भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट आपल्याला मिळेल. प्लेलिस्टला क्लिक केल्यावर आतमध्ये आपल्याला भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची एक प्लेलिस्ट मिळेल. त्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सर्व भाग एकामागोमाग एक ऐकता येतील. तर ते सर्व भाग पुन्हा ऐकत जा. भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला या उपक्रमातून मिळणार आहे. सखोल ज्ञान मिळणार आहे. भगवद्गीतेच्या ज्ञानाबरोबर आपल्याला वेदांचं, उपनिषदांचं आणि संस्कृत भाषेचं सुद्धा अथांग ज्ञान या उपक्रमातून मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक भाग पूर्णपणे ऐका, वेळ काढून ऐका, पुन्हा ऐका आणि आपल्या ह्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलवरच्या भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाच्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही आपल्याला विनंती आहे. चला तर मग आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष भागाला आरंभ करण्यापूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात आणि मग पुस्तक वाचन आरंभ करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 5 कर्मसन्यास योग. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कोणताही अध्यायाचा आरंभ करताना आपण अध्यायाच्या नावाबद्दल माहिती घेतो आणि त्यानंतर त्या अध्यायाचा सारांश बघतो. तर पहिल्यांदा अध्यायाच्या नावाबद्दलची माहिती वाचूयात. अध्यायाचे नाव. या 5व्या अध्यायामध्ये कर्मयोग निष्ठा व सांख्ययोग निष्ठा यांचे वर्णन आहे. सांख्ययोगाचाच पर्यायवाही शब्द संन्यास हा आहे, म्हणून या अध्यायाचे नाव कर्म संन्यास योग असे ठेवलेले आहे. आता अध्यायाचा सारांश म्हणजे या अध्यायामध्ये किती श्लोक आहेत आणि त्या प्रत्येक श्लोकामध्ये काय काय येणार आहे हे विषय आपल्याला या सारांशामध्ये जगदयालजी गोविंदका आणि गीता प्रेस गोरखपूर समजावून सांगतात. म्हणजे आपल्याला थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की हायलाइट्स आपल्याला या अध्यायाच्या या सारांशामध्ये आपल्याला बघायला मिळतील किंवा वाचायला मिळतील. सारांश असा आहे या अध्यायाचा. या अध्यायातील पहिल्या श्लोकामध्ये सांख्ययोग व कर्मयोग यांच्या श्रेष्ठतेसंबंधी अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे. दुसऱ्या श्लोकात प्रश्नाचे उत्तर देताना भगवंतांनी सांख्ययोग व कर्मयोग हे दोन्हीही कल्याणकारक आहे असे सांगून कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ असल्याचे सांगितलेले आहे. तिसऱ्या श्लोकात कर्मयोगाचे महत्व सांगून 4व्या व 5व्या श्लोकामध्ये सांख्ययोग व कर्मयोग या दोन्हींचे फल एकच असल्यामुळे दोन्हींचे ऐक्य प्रतिपादन केलेले आहे. 6व्या श्लोकात कर्मयोगाविना सांख्ययोग संपादन करणे कठीण असल्याचे सांगून कर्मयोगाचे फल म्हणजे ब्रह्माची त्वरित प्राप्ती होणे असे सांगितले आहे. 7व्या श्लोकात कर्मयोगाच्या निर्लिप्ततेचे प्रतिपादन करून 8व्या व 9व्या श्लोकात सांख्ययोगाकडे कर्तृत्व नसण्याचा निर्देश केलेला आहे. त्यानंतर 10व्या व 11व्या श्लोकात भगवदर्पण बुद्धीने कर्म करण्याची आणि कर्मप्रधान कर्मयोगाची प्रशंसा करून असे सांगितले आहे की कर्मयोगाची कर्मे आत्मशुद्धीसाठी असतात. 12व्या श्लोकामध्ये असे सांगितले आहे की कर्मयोगाला नैष्ठिक शांती मिळते व सकाम भावनेने कर्म करणाऱ्यांना बंधनात पडावे लागते. 13व्या श्लोकामध्ये सांख्ययोगाची स्थिती सांगून 14व्या व 15व्या श्लोकामध्ये परमेश्वर हा कर्म, कर्तेपण आणि कर्माचे फलसंयोग न रचणारा किंवा करणारा व कोणाचेही पापपुण्य ग्रहण न करणारा आहे असे म्हणून हे सांगितले आहे की अज्ञानाने ज्ञान झाकले गेल्यामुळेच सर्व जीव मोहित होतात. 16व्या श्लोकामध्ये ज्ञानाचे महत्व सांगून 17व्या श्लोकात ज्ञानयोगाच्या एकांत साधनाचे वर्णन केलेले आहे. नंतर 18व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत परब्रह्म परमात्म्यामध्ये निरंतर व अभिन्न भावनेने स्थिर राहणाऱ्या महापुरुषांची समदृष्टी व स्थिती यांचे वर्णन करून त्यांना परमगती प्राप्त होते असे सांगितले आहे. 21व्या श्लोकामध्ये अक्षय आनंदाच्या प्राप्तीचे साधन व त्याची प्राप्ती
यासंबंधी सांगितलेले आहे। 22व्या श्लोकात भोग हे दुःखाचे कारण आणि ते विनाशशील असतात असे सांगून व विवेकी माणसाने त्यामध्ये आसक्त होऊ नये असे सांगत 23व्या श्लोकात कामक्रोध यांचा आवेग सहन करू शकणाऱ्या पुरुषाला योगी व सुखी असे म्हटलेले आहे। 24व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत सांख्य योगाची अंतिम स्थिती व निर्वाण ब्रह्म प्राप्त करून घेणाऱ्या ज्ञानी महापुरुषांची लक्षणे सांगून 27व्या व 28व्या श्लोकामध्ये फलासह ध्यानयोगाचे संक्षिप्त वर्णन केले आहे। शेवटी 29व्या श्लोकात भगवान हा समस्त यज्ञांचा भोक्ता, सर्व लोक महेश्वर आणि प्राणीमात्रांचा परम सुहृद आहे असे जाणून घेण्याचे फल हे परम शांतीची प्राप्ती आहे असे सांगून अध्यायाचा उपसंहार केलेला आहे। आणि पुढे येतो 5वा अध्याय कर्मसन्यास योगाच्या पहिल्या श्लोकाचा संबंध। 3ऱ्या व 4थ्या अध्यायात अर्जुनाने भगवंतांच्या श्रीमुखातून अनेक प्रकारे कर्मयोगाची प्रशंसा ऐकली व तो संपादन करण्याची व प्रेरणा व आज्ञा प्राप्त करून घेतली। त्याबरोबर त्याने हेही ऐकले की कर्मयोगाने भगवत स्वरूपाचे तत्वज्ञान आपोआपच होते। 4थ्या अध्यायाच्या शेवटीही त्याला भगवंतांकडून कर्मयोग संपादन करण्याची आज्ञा मिळाली, परंतु मधून मधून त्याने भगवंतांच्या श्रीमुखातून ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्ना वपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुवती तद्विद्धी प्रणिपातेन इत्यादी वचनांद्वारे ज्ञानयोग अर्थात कर्मसन्यासाची प्रशंसाही ऐकली आहे। त्यामुळे अर्जुनाला हा निर्णय घेता येईना की या दोन्हीमधील कोणते साधन आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, म्हणून आता भगवंतांच्या श्रीमुखानेच याचा निर्णय करून घेण्याच्या उद्देशानेच अर्जुन भगवंतांना प्रश्न करीत आहे। आणि पुढे येतो पहिला श्लोक 5व्या अध्यायातला। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। अर्थ बघूयात पहिल्या श्लोकाचा। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची व फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोन्हीपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा। पहिला प्रश्न पहिल्या श्लोकावरचा। येथे कृष्ण या संबोधनाचा काय अभिप्राय आहे? उत्तर, कृश या धातूचा अर्थ आकर्षित करणे, ओढून घेणे व न हे अक्षर आनंदवाचक आहे। भगवान हे नित्यानंद स्वरूप आहेत, म्हणून ते सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात, म्हणूनच त्यांचे नाव कृष्ण असे आहे। येथे भगवंतांना कृष्ण या नावाने संबोधित करून अर्जुन असा आशय प्रकट करीत आहे की तुम्ही सर्व शक्तिमान सर्वज्ञ परमेश्वर आहात, म्हणून माझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हीच पूर्णपणे समर्थ आहात। पुढचा प्रश्न, येथे कर्मसन्यास याचा अर्थ कर्माचा स्वरूपतः त्याग असा आहे काय? उत्तर, 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कोठेही कर्माच्या स्वरूपतः त्यागाची प्रशंसा केलेली नाही आणि तसे करण्याची अर्जुनाला कोठेही आज्ञा दिलेली नाही। त्याच्या उलट ठिकठिकाणी निष्काम भावनेने कर्म करण्यास सांगितलेले आहे। म्हणून येथे कर्मसन्यासाचा अर्थ कर्माचा स्वरूपतः त्याग असा नाही। कर्मसन्यासाचा अर्थ असा आहे की संपूर्ण कर्मातील कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होऊन गुण हेच गुणांमध्ये वावरतात असे समजणे होय आणि निरंतर परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एकी भावनेने स्थित राहणे आणि नेहमी सर्वत्र ब्रह्मदृष्टी बाळगणे होय। येथे हाच ज्ञानयोग आहे, हाच कर्मसन्यास आहे। 4थ्या अध्यायात याच प्रकारच्या ज्ञानयोगाची प्रशंसा केली गेली आहे आणि याच्या आधारे अर्जुनाचा हा प्रश्न आहे। भगवंतांनी येथे अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना संन्यास व कर्मयोग हे दोन्ही कल्याणकारक असल्याचे सांगितले आहे आणि 4थ्या व 5व्या श्लोकांमध्ये याच संन्यासाला सांख्य व पुन्हा 6व्या श्लोकामध्ये यालाच संन्यास असे म्हणून हे स्पष्ट केले आहे की येथे कर्मसन्यास याचा अर्थ सांख्ययोग किंवा ज्ञानयोग असा आहे, कर्माचा स्वरूपतः त्याग असा नव्हे। याशिवाय भगवंतांच्या मते कर्माचा स्वरूपतः त्याग केल्यानेही कल्याण होत नाही आणि कर्माचा स्वरूपतः सर्वस्वी त्याग होणे शक्यही नाही। म्हणून येथे कर्मसन्यास याचा अर्थ ज्ञानयोग हाच मानला पाहिजे, कर्माचा स्वरूपतः त्याग असा अर्थ नव्हे। पुढचा प्रश्न, अर्जुनाने 3ऱ्या अध्यायाच्या प्रारंभी असे विचारले होते की ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीपैकी मला एक साधन सांगा की त्यामुळे मी कल्याण साधू शकेन। मग येथे त्याने दुसऱ्यांदा तोच प्रश्न करण्याचे काय तात्पर्य आहे? उत्तर, तेथे अर्जुनाने ज्ञानयोग व कर्मयोग यांच्याविषयी विचारले नव्हते। तेथे अर्जुनाच्या प्रश्नाचा आशय असा होता की जर तुमच्या मते कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग मला घोर कर्म करण्यास का लावित आहात?
मला तुमच्या वचनांचा अर्थ स्पष्टपणे कळत नाही, ती वचने मला मिश्रित असल्यासारखी वाटतात, म्हणून मला एक काय ते सांगा. परंतु येथे अर्जुनाचा प्रश्न दुसराच आहे. येथे अर्जुन कर्मापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ समजत नाही आणि भगवंतांच्या वचनांना तो मिश्रितही मानत नाही, तर तो स्वतःच हे मान्य करून विचारत आहे. तुम्ही ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हींची प्रशंसा करीत आहात आणि दोन्ही वेगवेगळे असल्याचे सांगत आहात, परंतु आता हे मला सांगा की दोन्हीमधील कोणते साधन मला श्रेयस्कर आहे. यावरून असे सिद्ध होते की अर्जुनाने येथे 3ऱ्या अध्यायातील प्रश्न पुन्हा विचारलेला नाही. पुढचा प्रश्न, भगवंतांनी जर 3ऱ्या अध्यायातील 19व्या आणि 30व्या श्लोकांमध्ये व 4थ्या अध्यायातील 15व्या व 42व्या श्लोकामध्ये अर्जुनास कर्मयोगाच्या अनुष्ठानाची स्पष्टपणे आज्ञा दिली होती, तर मग अर्जुन येथे ती गोष्ट पुन्हा का विचारित आहे. उत्तर, हे बरोबर आहे, परंतु भगवंतांनी 4थ्या अध्यायातील 24व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत कर्मयोग व ज्ञानयोग या दोन्ही निष्ठांच्या अनुसार कित्येक प्रकारच्या विभिन्न साधनांचे यज्ञांच्या नावाने वर्णन केलेले आहे व तेथे द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञाची प्रशंसा केलेली आहे आणि तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांकडून ज्ञानाचा उपदेश प्राप्त करून घेण्याची आज्ञा दिली आहे व त्यांची प्रशंसा केली आहे. नंतर हेही स्पष्ट सांगितले आहे की कर्मयोगाने पूर्णतः सिद्ध झालेला मनुष्य स्वतःच तत्वज्ञान प्राप्त करून घेतो. अशा प्रकारे दोन्हीही साधनांची प्रशंसा ऐकून अर्जुन आपले एक असे कर्तव्य निश्चित करू शकला नाही, म्हणून येथे तो भगवंतांचे निश्चित मत जाणण्यासाठी असा प्रश्न करीत असेल तर ते उचितच होय. येथे अर्जुन भगवंतांना स्पष्टपणे हे विचारू इच्छितो की हे आनंद कंद श्रीकृष्णा, तुम्हीच मला सांगा की यथार्थ तत्वज्ञानाची प्राप्ती ही तत्वज्ञानी पुरुषांकडून श्रवण मनन इत्यादी साधनांनी ज्ञानयोगाच्या पद्धतीने केली पाहिजे की आसक्ती रहित होऊन निष्काम भावनेने भगवदर्पित कर्माचे संपादन करून कर्मयोगाच्या पद्धतीने. पुढच्या श्लोकाचा संबंध एकच वाक्याचा आहे. आता भगवंत अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. आता पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर या अध्यायात शेवटपर्यंत भगवंत देणार आहेत. आता बघूयात भगवंत काय म्हणतात. दुसरा श्लोक, श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. अर्थ बघूया. श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही परम कल्याण करणारेच आहेत, परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे. पहिला प्रश्न दुसऱ्या श्लोकावरचा, येथे संन्यास या पदाचा काय अर्थ आहे. उत्तर, सम या उपसर्गाचा अर्थ आहे सम्यक प्रकाराने आणि न्यास या शब्दाचा अर्थ आहे त्याग. असा पूर्ण त्यागच संन्यास होय. येथे मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या संपूर्ण क्रियांमधील कर्तेपणाचा अभिमान आणि शरीर व संपूर्ण जगाबद्दलच्या अहंता ममता यांचा पूर्णतः त्याग असाच संन्यास या शब्दाचा अर्थ आहे. गीतेमध्ये संन्यास आणि संन्यासी या शब्दांचा प्रसंगानुसार विभिन्न अर्थांनी प्रयोग झाला आहे. कुठे कर्म भगवदर्पण करणे याला संन्यास म्हटले आहे, तर कुठे काम्य कर्मांच्या त्यागाला, कुठे मनाने कर्माच्या त्यागाला, तर कुठे कर्मयोगाला, कुठे कर्माच्या स्वरूपतः त्यागाला, तर कुठे सांख्ययोगाला अर्थात ज्ञाननिष्ठेला संन्यास असे म्हटले आहे. अशाच प्रकारे कुठे कर्मयोगाला संन्यासी आणि संन्यास योग युक्तात्मा असे म्हटलेले आहे. यावरून असे सिद्ध होते की गीतेमध्ये संन्यास हा शब्द सर्व ठिकाणी एकाच अर्थाने वापरलेला नाही, संदर्भाप्रमाणे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. येथे सांख्ययोग आणि कर्मयोग यांचे तुलनात्मक विवेचन आहे. भगवंतांनी 4थ्या व 5व्या श्लोकांमध्ये संन्यास यालाच सांख्य म्हणून हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहे, म्हणून येथे संन्यास या शब्दाचा अर्थ सांख्ययोग असाच मानणे योग्य होय. पुढचा प्रश्न, भगवंतांनी संन्यास किंवा सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्हींना कल्याणकारक असे म्हटले आहे. येथे याचाच अभिप्राय जर असा मानला की दोन्ही एकत्र होऊन कल्याणरूपी फल देतात तर काय हरकत आहे. उत्तर, सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्ही साधनांचे संपादन एकाच वेळी एकाच पुरुषाकडून होऊ शकत नाही, कारण कर्मयोगी हा आपल्या साधन कालामध्ये कर्माला, कर्मफलाला, परमात्म्याला आणि स्वतःला भिन्न भिन्न मानून कर्मफल आणि आसक्ती यांचा त्याग करून ईश्वरार्पण बुद्धीने सर्व कर्मे करतो. मायेपासून उत्पन्न झालेले संपूर्ण गुणच गुणांमध्ये व्यवहार करतात किंवा इंद्रियच इंद्रियांच्या निमित्ताने व्यवहार करीत आहेत असे समजून मन, इंद्रिये आणि शरीर यांच्याद्वारे होणाऱ्या
सर्व क्रियांमधील कर्तेपणाच्या अभिमानाने रहित होऊन सांख्ययोगी हा फक्त सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये अभिन्न भावाने स्थित असतो। कर्मयोगी स्वतःला कर्माचा कर्ता मानतो, सांख्ययोगी स्वतःला कर्ता मानत नाही। कर्मयोगी आपली कर्मे भगवंतांना अर्पण करतो, सांख्ययोगी मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे होणाऱ्या अहंतारहित क्रियांना कर्मच मानत नाही। कर्मयोगी परमात्म्याला आपल्यापेक्षा वेगळा मानतो, सांख्ययोगी नेहमी अभेद मानतो। कर्मयोगी प्रकृती आणि प्रकृतीतील पदार्थांची सत्ता मान्य करतो, सांख्ययोगी एका ब्रह्माशिवाय कुणाचीही सत्ता मानत नाही। कर्मयोगी कर्मफल आणि कर्म यांची सत्ता मानतो, सांख्ययोगी ब्रह्माहून भिन्न अशी कर्म आणि कर्मफल यांची सत्ता मानत नाही आणि त्यांचा आपल्याशी काही संबंध आहे असेही समजत नाही। अशा प्रकारे दोन्ही साधन प्रणालीमध्ये आणि मान्यतेमध्ये पूर्व व पश्चिम यांच्यामध्ये मोठे अंतर आहे। अशा अवस्थेमध्ये दोन्ही निष्ठांचे साधन एखादा पुरुष एकाच वेळी करू शकत नाही। याशिवाय जर दोन्ही साधने एकत्रितपणे कल्याणकारक असतील तर अर्जुनाला हा प्रश्नच विचारता आला नसता की यापैकी जे एक सुनिश्चित कल्याणकारक साधन असेल तेच तुम्ही मला सांगा। भगवंतांनाही हे उत्तर देता आले नसते की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे आणि जे स्थान सांख्ययोगांना मिळते तेच कर्मयोगांनाही मिळते, म्हणून दोन्ही निष्ठा स्वतंत्र आहेत असे मानणे हेच योग्य आहे। जरी दोन्हींचे एकच फल यथार्थ तत्वज्ञानाने परम कल्याण स्वरूपी परमेश्वरालाच प्राप्त करून घेणे हे आहे, तथापि अधिकारी भेदाने साधनामध्ये कर्मयोग सुगम असल्यामुळे म्हणजे आपल्यासारख्यांसाठी कर्मयोग सुगम असल्यामुळे अर्जुनासाठी सांख्ययोगापेक्षा कर्मयोग हाच श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे। जर कर्मयोग अर्जुनासाठी सुलभ आहे, सोपा आहे, तर तो आपल्यासाठी सुद्धा कर्मयोगच सुलभ आणि सोपा आहे। पुढचा प्रश्न, जर संन्यास किंवा ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही वेगवेगळे आणि स्वतंत्रपणे परम कल्याणकारक आहेत तर मग भगवंतांनी येथे सांख्ययोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे का सांगितले आहे? उत्तर, कर्मयोगी कर्म करतानाही नेहमी संन्यासीच असतो। तो सुखरूपपणे अनायासे संसार बंधनातून मुक्त होतो, त्याला परमात्म्याची प्राप्ती त्वरित होते। प्रत्येक अवस्थेमध्ये भगवान त्याचे रक्षण करतात आणि कर्मयोगाचे थोडेसेही साधन जन्म मरण रूपी महान भयातून उद्धार करून टाकते। परंतु ज्ञानयोगाचे साधन हे क्लेशयुक्त आहे। प्रथम कर्मयोगाचे साधन केल्याविना ते होणेही कठीण आहे। या सर्व कारणांमुळे ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ असे सांगितले गेले आहे। आणि पुढे येतो तिसऱ्या श्लोकाचा संबंध। सांख्ययोगापेक्षा कर्मयोग हा श्रेष्ठ आहे असे सांगितले। आता तीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी भगवंत पुढील श्लोकात कर्मयोगाची प्रशंसा करीत आहेत। बघा, सांख्ययोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असं भगवंत स्वतः आपल्याला सांगतायत, म्हणजे आपल्याला क्लिअर कट मार्गदर्शन इथे भगवद्गीतेमध्ये मिळतं आहे। तिसरा श्लोक, ज्ञेयश्च नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते। अर्थ बघूया तिसऱ्या श्लोकाचा। हे अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा, कारण राग द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो। पहिला प्रश्न तिसऱ्या श्लोकावरचा, येथे कर्मयोगाला नित्य संन्यासी असे म्हणण्याचा काय अभिप्राय आहे? उत्तर, कर्मयोगी कोणाचाही द्वेष करीत नाही आणि तो कोणत्याही वस्तूची आकांक्षा करीत नाही। तो द्वंद्वापासून सर्वथा अतीत, संपूर्णपणे द्वंद्वाचे पलीकडे किंवा द्वंद्वापासून सर्वथा अलिप्त असतो। वास्तविक संन्यास हेही याच स्थितीचे नाव आहे। जो रागद्वेषापासून रहित आहे तोच खरा संन्यासी होय, कारण त्याला संन्यास आश्रम ग्रहण करण्याची आवश्यकता नसते, तसेच सांख्ययोगाचीही नसते। म्हणून येथे कर्मयोगाला नित्य संन्यासी असे म्हणून भगवंतांनी त्याचे महत्व प्रकट केलेले आहे। म्हणजे आपण जर रोज कर्मयोगाचा प्रयत्न करत राहिलो तर आपण नित्य संन्यासी आपल्याला भगवंतांनी संज्ञा दिलेली आहे। अर्थात जर आपण कर्मयोगाचं आचरण करत राहिलो तर पुढे भगवंतांनी त्याचे महत्व प्रकट केले आहे की सर्व कर्मे करतानाही कर्मयोगी नेहमी संन्यासीच असतो आणि तो सुखरूपपणे व अनायासे कर्मबंधनातून मुक्त होतो। पुढचा प्रश्न, कर्मयोगी कर्मबंधनातून सुखरूपपणे कसा मुक्त होतो? उत्तर, मनुष्याच्या कल्याण मार्गामध्ये विघ्न आणणारे अत्यंत प्रबल शत्रू म्हणजे आसक्ती, द्वेष होत यांच्यामुळेच मनुष्य कर्मबंधनामध्ये सापडतो। कर्मयोगी भगवंतांसाठी आसक्ती द्वेषाने रहित होऊन कर्म करतो, म्हणून तो भगवंतांच्या दयेच्या प्रभावामुळे अनायासाने कर्मबंधनातून मुक्त होतो। पुढचा प्रश्न,
बंधनातून सुटणे असे कशास म्हणतात? उत्तर, अज्ञानमूलक शुभाशुभ कर्मे आणि त्यांचे फल हेच बंधन होय. यांनी बद्ध झाल्यामुळेच जीव हा अनवरत जन्म व मृत्यू यांच्या चक्रामध्ये भटकत असतो व जन्म मरण रूपी संसाराचा संबंध कायमचा तुटणे म्हणजेच बंधनातून तुटणे होय किंवा सुटणे होय. पुढे येतो 4थ्या श्लोकाचा संबंध. कर्मयोग हे साधन करण्यास सुगम असल्याने सांख्ययोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे सिद्ध केले. दुसऱ्या श्लोकामध्ये दोन्ही निष्ठांचे एकच फल निःश्रेयस परम कल्याण असे सांगितले होते. त्यानुसार पुढील 2 श्लोकात दोन्ही निष्ठांच्या फलांमध्ये एकता असल्याचे प्रतिपादन आता भगवंत करीत आहेत. आणि पुढे येतो 4था श्लोक. सांख्ययोगौ पृथक् बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्य उभयोर्विन्दते फलम. अर्थ बघूया. वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित नव्हेत. कारण दोन्हीपैकी एकाचे ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. पहिला प्रश्न, सांख्ययोग आणि कर्मयोग यांना भिन्न असे सांगणारे बालक म्हणजे मूर्ख होत असे म्हणण्यास भगवंतांचा काय अर्थ आशय आहे? उत्तर, सांख्ययोग आणि कर्मयोग हे दोन्हीही परमार्थ तत्वाच्या ज्ञानाने परमपदरूपी कल्याणाची प्राप्ती होण्याचे कारणे आहेत. अशा प्रकारे दोन्हींचे फल एक असले तरी जे लोक कर्मयोगाचे फल वेगळे आणि सांख्ययोगाचे वेगळे असे मानतात, जे फलभेदाची कल्पना करून दोन्ही साधने वेगवेगळी मानतात, ते लोक हे बालक होत. कारण दोन्हींच्या साधन प्रणालीमध्ये भेद असला तरी त्यांच्या फलामध्ये एकता असल्यामुळे वस्तुतः दोन्हींमध्ये एकताच आहे. पुढचा प्रश्न, परमार्थ ज्ञानाने परमपदाचे प्राप्तिरूपी फल असे कर्मयोगाला म्हणणे हे योग्यच आहे. कारण मी त्यांना बुद्धियोग देतो ज्यामुळे ते मला प्राप्त करून घेतात. त्यांच्यावर दया करण्यासाठीच मी ज्ञानरूपी दीपकाने त्यांचा अंधकार दूर करतो. कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध होऊन कर्मयोगी आपोआपच ते ज्ञान प्राप्त करून घेतो इत्यादी भगवंतांच्या वचनांनी हेच सिद्ध होत आहे. परंतु सांख्ययोग हा तर स्वतःच तत्वज्ञान आहे, तर त्याचे फल तत्वज्ञानाचे द्वारा मोक्ष प्राप्त करून घेणे असे कसे मानणे शक्य आहे? उत्तर, सांख्ययोग हे परमार्थ तत्वज्ञानाचे नाव नाही, तर तत्वज्ञानी लोकांकडून ऐकलेल्या उपदेशाप्रमाणे केल्या जाणाऱ्या तत्वज्ञानाच्या साधनाचे ते नाव होय. कारण 13व्या अध्यायातील 24व्या श्लोकात ध्यानयोग, सांख्ययोग आणि कर्मयोग हे तिन्ही आत्मदर्शनाची निरनिराळी स्वतंत्र साधने आहेत असे सांगितले आहे. म्हणून सांख्ययोगाचे फल परमार्थ ज्ञानाने मोक्षप्राप्ती आहे असे सांगणे योग्यच होय. भगवंतांनी 18व्या अध्यायातील 49व्या श्लोकापासून 55व्या श्लोकापर्यंत ज्ञाननिष्ठेचे वर्णन करीत ब्रह्मभूत झाल्यानंतर म्हणजे ब्रह्मामध्ये अभिन्न भावाने स्थितरूप सांख्ययोग प्राप्त झाल्यावर त्याचे फल तत्वज्ञान रूपी पराभक्ती आणि त्यामुळे परमात्म्याचे स्वरूप यथार्थपणे जाणून त्यात प्रविष्ट होणे असे सांगितले आहे. यावरून हे स्पष्ट होते की सांख्ययोगाच्या साधनाने यथार्थ तत्वज्ञान होते, मगच मोक्षाची प्राप्ती होते. पुढचा प्रश्न, पंडित या शब्दाचा अर्थ काय होतो? उत्तर, परमार्थ तत्वज्ञान रूपी बुद्धीचे नाव पंडा हे होय आणि ती ज्याला असते त्याला पंडित म्हणतात. पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचं वाक्य. पंडित नावाची व्याख्या, पंडित शब्दाची व्याख्या. परमार्थ तत्वज्ञान रूपी बुद्धीचे नाव पंडा हे होय आणि ती ज्याला असते त्याला पंडित म्हणतात. म्हणून यथार्थ तत्वज्ञानी सिद्ध महापुरुषाचे नाव पंडित असे आहे. पुढचा प्रश्न, एकाच निष्ठेमध्ये पूर्णपणे स्थित असलेला पुरुष हा दोन्हींचे फल कसे प्राप्त करून घेतो? उत्तर, दोन्ही निष्ठांचे फल एकच आहे आणि ते म्हणजे परमार्थात ज्ञानाने परमात्म्याची प्राप्ती. म्हणून असे म्हणणे योग्यच आहे की एकामध्ये पूर्णतः स्थित असणारा पुरुष दोन्हीचे फल प्राप्त करून घेतो. जर कर्मयोगाचे फल सांख्ययोग हे असते आणि सांख्ययोगाचे फल परमात्म्याच्या साक्षात्कार रूपी मोक्षाची प्राप्ती हे असते तर दोन्हींमध्ये फलभेद असल्यामुळे असे म्हणता आले नसते. कारण असे मानल्यामुळे सांख्ययोगामध्ये पूर्णतः स्थित असलेला पुरुष कर्मयोगाच्या फलस्वरूप सांख्ययोगामध्ये पहिल्यापासूनच स्थित असतो. मग कर्मयोगाचे फल त्याला आणखी काय मिळणार? आणि कर्मयोगामध्ये व्यवस्थितपणे स्थित असलेला पुरुष जर सांख्ययोगामध्ये स्थित होऊनच परमात्म्यास प्राप्त करून घेतो तर सांख्ययोगाचे फल सांख्ययोगानेच प्राप्त करून घेतो. मग एकाच निष्ठेमध्ये व्यवस्थितपणे स्थित असलेला पुरुष दोन्हींचे फलरूप परमात्मा प्राप्त करून घेतो असे म्हणणे कसे सार्थक होईल?
म्हणून हेच वाटते की दोन्ही निष्ठा स्वतंत्र आहेत आणि दोन्हींचे एकच फल आहे. अशा प्रकारे मानल्यामुळेच दोन्हींपैकी कोणत्याही एका निष्ठेमध्ये व्यवस्थितपणे स्थित असलेला पुरुष दोन्हींचे फल प्राप्त करून घेतो. हे भगवंतांचे म्हणणे सार्थ ठरते. 13व्या अध्यायातील 24व्या श्लोकातही भगवंतांनी या दोहोंना आत्मसाक्षात्काराचे स्वतंत्र साधन मानले आहे. पुढचा प्रश्न. पहिल्या श्लोकात अर्जुनाने कर्मसन्यास आणि कर्मयोग या शब्दांनी प्रश्न विचारला होता व दुसऱ्या श्लोकात भगवंतांनीही त्याच शब्दांनी ते दोन्ही कल्याणकारक असल्याचे सांगत उत्तर दिले होते. मग त्याच संदर्भात येथे सांख्य आणि योग या शब्दांनी दोन्हींच्या फलाची एकता सांगण्यामागे काय अभिप्राय आहे? उत्तर. कर्मसन्यास याचा अर्थ कर्म स्वरूपतः सोडून देणे आणि कर्मयोगाचा अर्थ कर्मे कशी तरी करीत राहणे असे मानून लोक भ्रमात पडू नयेत म्हणून त्या दोन्हींचे शब्दांतराने वर्णन करीत भगवंत हे स्पष्ट करीत आहेत की कर्मसन्यासाचा अर्थ सांख्य होय आणि कर्मयोगाचा अर्थ सिद्धी आणि असिद्धीमधील समत्व रूपी योग होय. म्हणून निराळ्या शब्दांचा प्रयोग करून भगवंतांनी येथे काही वेगळी गोष्ट सांगितलेली नाही. पुढचा प्रश्न. येथे अपि या शब्दाने कोणता अर्थ निघतो? उत्तर. व्यवस्थितपणे केली गेल्यावर दोन्हीही साधने आपले फल देण्यास पूर्णपणे स्वतंत्र आणि समर्थ आहेत. याच दोन गोष्टींचे द्योतक येथे अपि आहे. आणि पुढे येतो 5वा श्लोक. परंतु आपल्या रेकॉर्डिंगची वेळ संपलेली आहे त्यामुळे या 28व्या भागात आपण इथेच थांबू. हा भाग शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपले आभार. आपल्याला विनंती की कृपया व्हिडिओला लाईक करा. एक आपली ह्या भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला कॉमेंट अवश्य करा. आपल्या चॅनल केदार सीकर सनातन संस्कारची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हे भाग जास्तीत जास्त आपल्या सनातनी बांधवांपर्यंत पोहोचवा ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या 29व्या भागामध्ये, जिथे आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकापासून आरंभ करूयात. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.